आर्यन एक स्वतंत्र विचारसरणीचा तरुण होता. IT कंपनीत नोकरी मिळवल्यानंतर त्याने शहराच्या एका गजबजलेल्या भागातल्या स्कायव्ह्यू नावाच्या आधुनिक अपार्टमेंटमध्ये 10व्या मजल्यावर फ्लॅट घेतला होता. हे अपार्टमेंट अत्याधुनिक होते. काचेच्या खिडक्या, आधुनिक लिफ्ट आणि सुरक्षा व्यवस्था. पण आर्यनला एक सवय होती. त्याला आरशात स्वतःला निरखून पाहण्याची खूप आवड होती. त्याच्या हॉलमध्ये एक मोठा भिंतीवर बसवलेला आरसा होता. त्या आरशाची चमक इतकी वेगळी होती की त्यात पाहताना स्वतःचा चेहरा कधीकधी खूप स्पष्ट तर कधीकधी धूसर दिसायचा. एका रात्री आर्यन ऑफिसच्या कामातून उशिरा घरी परतला. रात्रीचे 2 वाजले होते. त्याने लाईट्स बंद केल्या आणि बेडरूममध्ये जाण्यापूर्वी हॉलमध्ये असलेल्या त्या मोठ्या आरशासमोर उभा राहिला. त्याने चेहऱ्यावरचे पाणी पुसले आणि आरशात बघितले. काही सेकंद त्याने स्वतःच्या डोळ्यात पाहिले, पण अचानक त्याला काहीतरी जाणवले. आरशातील त्याचे प्रतिबिंब काही सेकंद स्थिर होते, पण जेव्हा त्याने आपली मान वळवली तेव्हा आरशातील प्रतिबिंब त्याच्या मान वळवण्यापूर्वीच वळले होते. आर्यन दचकला. त्याने पुन्हा एकदा आरशाकडे पाहिले. त्याचे प्रतिबिंब शांत होते. त्याने विचार केला की कदाचित थकव्यामुळे त्याला भास झाला असावा. त्याने त्या रात्रीकडे दुर्लक्ष केले. पुढच्या काही दिवसात गोष्टी विचित्र होऊ लागल्या. जेव्हा जेव्हा आर्यन आरशासमोर यायचा त्याला आरशाच्या कोपऱ्यात एक छटा दिसायची. एक अशी आकृती जी मानवी होती, पण तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते. त्याने घर साफ केले, आरसा पुसून काढला, पण ती आकृती तिथेच असायची. एका रात्री आर्यनने ठरवले की तो या प्रकरणाचा छडा लावणार. त्याने हॉलमधील दिवा चालू ठेवला आणि आरशासमोर बसला. त्याने आपल्या फोनचा कॅमेरा चालू केला आणि आरशाकडे धरला. फोनच्या स्क्रीनमध्ये सर्व काही सामान्य दिसत होतं, पण जसा त्याने आपला फोन बाजूला केला आरशात त्याला एक भयानक दृश्य दिसले. आरशातील त्याच्या प्रतिबिंबाच्या मागे एक तिसराच चेहरा उभा होता. तो चेहरा त्याचा नव्हताच. तो एका मृत व्यक्तीचा होता, ज्याचे मांस काही ठिकाणी सडले होते. त्या चेहऱ्याने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. आर्यनच्या अंगाचा थरकापच उडाला. तो आरशापासून मागे धावला, पण त्याच्या खांद्यावर त्याला कोणीतरी गरम आणि ओल्या हाताने पकडल्याची जाणीव झाली. आर्यनने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. तो पुन्हा आरशाकडे वळाला. आता आरशात फक्त एकच चेहरा दिसत होता. तोच तिसरा चेहरा, जो आता पूर्णपणे आरशाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. आरशाची काच तडतडू लागली. काचेच्या तळ्यांमधून तो चेहरा जिवंत होत होता. आर्यनने घराचे मुख्य दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते जाम झाले होते. तो लिफ्टकडे धावला, पण लिफ्ट 10व्या मजल्यावर अडकली होती. पूर्ण अपार्टमेंटमध्ये एक गूढ शांतता पसरली होती. आर्यन बाथरूममध्ये पळाला आणि त्याने दार लावून घेतले. त्याने बाथरूममधील आरशाकडे पाहिले तर तिथेही तोच चेहरा दिसला. त्याने तातडीने बाथरूममधील तो आरसा फोडून टाकला. जसा आरसा फुटला त्यातून एक कांठळ्या बसवणारा ओरडण्याचा आवाज आला. आर्यनच्या हाताला जखम झाली आणि रक्ताचा थेंब खाली पडला. जसा रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तशी जमिनीवरची फरशी काळी पडली. त्याला जाणवले की आरसा हे फक्त प्रतिबिंब दाखवण्याचे साधन नव्हते, तर ते एक वेगळ्या जगाचे प्रवेशद्वार होते. सकाळ झाली. सूर्यप्रकाश पडल्यामुळे वातावरण थोडं शांत झालं होतं. आर्यनने आपले सामान आवरले आणि तो अपार्टमेंट सोडून निघून गेला. तो पुन्हा कधीच त्या फ्लॅटकडे परतलाही नाही. काही दिवसांनी त्या फ्लॅटमध्ये एका दुसऱ्या माणसाने प्रवेश केला. त्या माणसाने हॉलमधील तो मोठा आरसा पाहिला आणि हसून म्हणाला, किती सुंदर आरसा आहे. आर्यनने तो आरसा फोडला होता, पण काचेचे तुकडे तिथून कोणीही हलवले नव्हते. त्या रात्री जेव्हा त्या नवीन माणसाने आरशाकडे पाहिले तेव्हा त्याला त्याच्या मागे पुन्हा ते 2 पांढरे डोळे दिसले.
तो चेहरा आता दुप्पट वेगाने आरशातून बाहेर येत होता. ही एक अशी साखळी होती जी कधीही न संपणारी होती. आरशात अडकलेला तो आत्मा आता प्रत्येक नवीन रहिवाशाची वाट पाहत होता, जेणेकरून तो त्याच्या शरीराचा ताबा घेऊन पुन्हा एकदा जिवंत होऊ शकेल.